नमस्कार, मी अतुल येवतीकर. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. आपण ललित कला आर्ट रूटमध्ये आलेल्या नवीन पाहुण्यांसोबत बोलणार आहोत आणि त्यांचं मत जाणून घेणार आहोत. ग्रामीण पॉलिटेक्निकल कॉलेज विष्णुपुरी नांदेड इथे नुकतंच युथ फेस्टिवल पार पडलेलं 2025चं. त्या युथ फेस्टिवलमध्ये प्रेम की यातना दिलीप डोंबे दिग्दर्शित नाटक होतं. त्या नाटकामध्ये गोल्ड मेडल मारलेली ही सर्व कलाकार मंडळी आहे. ती आज ललित कला आर्ट रूटमध्ये आलेली आहे. तर सर्वप्रथम मी प्रश्न करेन आदितीस. आदिती, ललित कला आर्ट रूटमध्ये येऊन तुला कसं वाटलं? नमस्कार, मी आदिती केंद्रे. इथे आल्यानंतर खूप मन प्रसन्न वाटतं, फ्रेश वाटतं आणि एक वैशिष्ट्यपूर्ण बाब ही की प्रत्येक कला आपल्याला या स्टुडिओमध्ये एकाच छताखाली शिकायला मिळते. हे नांदेड शहरामध्ये पहिल्यांदा मी अनुभवते किंवा पहिल्यांदा मी पाहते, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. आणि आता सरांसोबत डान्स करून आलो, त्याच्यामुळे आणखीच छान वाटतंय. थँक्यू. पुढच्या कलाकारांना भेटूया आपण. नमस्कार, मी अभिजित भड. क्लासमध्ये पहिल्यांदा भेट देऊन खूप भारी वाटलं आणि मन प्रसन्न झालं. मी म्हणेन की कदाचित हा महाराष्ट्रातील पहिला क्लास असेल की या क्लासमध्ये सगळ्या प्रकारच्या कला आपल्याला भेटतील आणि शिकण्यासाठी प्रशस्त अशा हॉलची व्यवस्था सरांनी केलेली आहे. आपण पाहिल्याच आपल्याला आपलं मन प्रसन्न झालं पाहिजे. नेक्स्ट पाहुणा, आपला कलाकार पाहुणा. नमस्कार, माझं नाव अभिषेक शिंदे. खरंच इथं आल्याच्या नंतर मन एकदम प्रसन्न प्रफुल्लित होतं आणि एकाच छताखाली विविध कला आपल्याला शिकायला मिळत आहेत. हे नांदेडमध्ये सरांच्यामुळंच आहे, ते शक्य झालं, सरांमुळं शक्य झालं. मी ऍक्च्युली एकटा नाहीये, याच्या मागे खूप मोठी टीम आहे आमची. सो ती आता पडद्याच्या समोर नाहीये, पण मी फक्त आता समोर बसलेलो. पण हे क्रेडिट आम्हा सगळ्या टीम मेंबर्सला जातं ऍक्च्युली. पण तुम्ही आलात आणि हे सगळं पाहून तुम्हालाही तितकाच आनंद झाला जितका आम्हाला हे निर्माण करून झालाय. आणि हे सगळ्यांच्या सेवेसाठी आम्ही निर्माण करून आपल्या नांदेडमध्ये उभा केलेलं आहे हे सगळं. मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हा सगळ्यांना. तुम्ही सगळे आर्टिस्ट आहात, तर इथे आल्यानंतर तुम्हाला एक आर्टिस्ट म्हणून तुम्हाला काय वाटलं, हेही तितकंच महत्त्वाचा प्रश्न असं वाटतो मला. कलाकार म्हणून कसं वाटेल तुम्हाला? आता तुम्ही जी बाब बोलली ना की याच्या मागे आणखी एक मोठी टीम आहे, याला आम्ही रिलेट करू शकतो कारण आम्ही थिएटरचे आहेत. आमचं बॅक स्टेज आणि तुमचं पण बॅक स्टेज आहे. हे सगळ्यात जास्त एक आर्टिस्ट म्हणून रिलेट करू शकतो आम्ही. अगदी अगदी अगदी. नाट्यशास्त्रात असं म्हटलंय की साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशु हो. जर ज्या माणसाकडे कुठलीच कला वगैरे काही नसते तो माणूस पशुसारखा असतो, असं भरत मुनी यांनी त्यांच्या नाट्यशास्त्रामध्ये सांगितलंय. तर तुम्ही सर विद्यार्थ्यांना कला गुण म्हणजे अवगत करून देत आहे. खरंच एक महत्त्वाची आणि खूप छान गोष्ट आहे सर. आपण लाखो रुपये दिलं तरी आपल्याला आनंद विकत घेता येत नाही, पण आपल्या छोट्या छोट्या कलांमार्फत आपण आनंद करू शकतो, उद्भवू शकतो. हे खूप मोठी गोष्ट आहे. ललित कलास आर्ट रूट या स्टुडिओला सर्वांनी अवश्य भेट द्या. हो, खरंच अगदीच इथे प्रत्येकाने भेट द्यायलाच पाहिजे. खरंच, आणि येथील असलेल्या सगळ्या कला प्रकारांचा आस्वाद आपण घेतला पाहिजे. पुढील वाटसाठी खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला.